आवाज थोडंसं कमी कर, थोडंसं कमी. हॅलो, नमस्कार. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण आज थोड्या वेळापूर्वी एका जोडप्याशी गप्पा मारल्यात, रमेश आणि शोभासोबत. आणखी एक जोडपं नाशिकमधलं आमचं चळवळीतच आहे आणि ज्याला आपण असं म्हणत की तो थोडंसं डायनॅमिक जोडपं आहे आमच्यासाठी. कारण संगीता या नवरात्रामध्ये अगोदर इथे येऊन गेलेली संगीतच्या याच्यावर. आणि मी स्मरण करून देतो की पथनाट्य हा शब्द माहीत नव्हता. आवाज येऊन कमी कर कसं पथनाट्य शब्द ओके बेटा माहीत नव्हता. अशा वेळेस पॅन्थर नामदेव गायकवाड आमच्या नागशनगरमध्ये पथनाट्य घेऊन आले होते आणि त्याला आम्ही नाटक म्हटलं की नाटक बघायला जाऊ, नाटक बघायला जाऊ. आणि त्या नाटकाचा आशय काय होता काय ते माहीत नाही, पण लक्षात राहिलं केवळ संगीता, कारण तिने त्या पथनाट्यात काम केलेलं होतं. आणि त्या काळात म्हणजे एकूणच मुलीनं असं रस्त्यावर येऊन बोलणंसुद्धा अवघड होतं. अशा काळात ती अशी म्हणजे तेव्हापासूनच आमची हिरोईन होती. आणि नंतर बाबाची आमची कॉलेजच्या काळापर्यंत ओळख झाली आहे. आणि पुढच्या काळामध्ये दोघांनी अतिशय संघर्षमय लाईफ जगून आज दोघंही नाशिकच्या कोर्टामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वकिली करत आहेत. संगीताने तर मला वाटतं अलीकडं वकिली सुरू केली. तिच्या मागच्या मुलाखतीत जर आपण गेला तर तिनं तिचा व्यक्तिगत संघर्ष अतिशय सुंदर मांडला. आज आपण त्या दोघांचं या व्हॅलेंटाईन स्वागत करू. विषय असा होता की लव्ह जिहाद किंवा ऑनर किलिंगच्या नावाने ज्या पद्धतीनं एकूण प्रेमाचा चोथा आणि नुकसान होत आहे दिवसेंदिवस. तर नेमकं आजच्या पिढीला प्रेमाची व्याख्या कोण समजून सांगेल, कसं समजून सांगेल. तर आमच्यासमोर कल्याणाला वाटलं की बाबा तुमच्याच काही जोड्या आहेत तर त्यांच्याशी आपण काय गप्पा मारूया नको. म्हणून ज्या पटकन 2-4 नावं समोर त्याच्यापैकी तुमचे आहे. मी या ठिकाणी तुमच्या दोघांचं श्रोत्यांच्या वतीनं आणि सगळ्यांना आपण लाईव्ह करतो आहोत त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि कल्याणी विनंती करतो. तर कल्याणी म्हटली की बाबा तुझे मित्र जर तूच मुलाखती घे. म्हटलं प्रश्न माझे नाहीचे ना, आणि होते तर ते आम्हाला माहिती काय ते, त्यामुळे तू आम्हाला आमच्याच उपकारायला नको सांगूस. त्यापेक्षा तुमच्या पिढीला काय वाटतं ते तुम्ही विचारा. म्हणून मी कल्याणी विनंती करतो की तिनं या दुसऱ्या मुलाखतीला आज सुरुवात करावी. तत्पूर्वी इथं माहीत आहे त्याला विनंती करतो का त्यांनी पाहुण्यांचे एकच पुष्पगुच्छ दोघांनी एकच द्यायचं आहे. स्वागत करा. आता आपण याच्या आधी एका जोडीशी गप्पा मारल्या. दुसरी जोडी, पहिली जोडी खरं तर तशी हक्काची किंवा त्यांना मी हक्काने विचारू शकते, ऑफकोर्स यांना पण विचारू शकते असं नाही, घरातलेच आहेत हे. पण बाबांबरोबरचं जे माझं नातं म्हणजे पहिल्यांदा मी कदाचित सांगत असेल, छात्र भारतीमुळे मला बाबांचं नाव कळालं. आणि संगीता मॅडमचं नाव आता 1-1.5 वर्षापूर्वीपासून मी ऐकते किंवा आता एवढ्या नवरात्रीमध्ये भेट झाली. ती आय थिंक आमची पहिली भेट. आणि बाबांबद्दल मला छात्र भारतीत ऐकलं होतं की किंवा आईकडून बऱ्यापैकी वेळेस ऐकलं होतं की आम्ही सोबत होतो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पण कधी त्यांच्याबरोबर बोलायची किंवा त्यांच्यासोबत डिस्कस करायचं, समोरासमोर काही बोलायचा चान्स आला नाही किंवा काही प्रसंग आला नाही. त्यामुळे थोडीशी भीती आहे, पण मी विचारणारे काही प्रश्न आहेत ते. तुमच्या दोघांचं पण स्वागत करते. बाबा म्हटलं तसं खरं तर मी त्याला हट्ट केला
आता तुला फाईट करायची. खरं तर मला थँक्यू म्हणावं वाटतंय की काही गोष्टी माझ्या मनात होत्या त्या विचारता आल्या मला पहिल्या जोडीला आणि आपल्याला पण विचारता येते. आपल्या दोघांचं स्वागत करते की खूप शॉर्ट नोटीसवर तुम्ही दोघं जण आलात आणि होकार दिला. पहिला प्रश्न असा आहे की एक तर तुमच्या दोघांबद्दल सांगा आणि घरातल्यांबद्दल थोडीशी सांगा की सवयीमध्ये खरं ते होतं की आता छात्रवार्थीचे काही आत्ताचे पदाधिकारी बसलेले पण आपण सवयीत काम करत असताना खूप म्हणजे आमच्या पिढीत तरी आहे की घरच्यांबद्दल खूप कमी माहिती असते. तुमच्या पिढीमध्ये ते आई बाबांकडून जाणवलं मला की घरी येणं जाणं होतं तेव्हा एकामेकाबद्दल माहिती होतं. तर मला तुमच्याबद्दल आणि घरच्यांबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना. प्रथम तर मला म्हणजे कल्याणचं खरोखर नाव सांगून हा मी ॲडव्होकेट बाबासाहेब ननावरे, ह्या संगीता गायकवाड. प्रथमतः म्हणजे मी कल्याणीचं खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो की म्हणजे तिच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला ते विद्यार्थी दशेतील दिवस आठवतात की जो उत्साह जो असतो कार्यक्रमाचा आणि एक शिकून घेण्याची प्रवृत्ती किंवा पुढे येण्याची प्रवृत्ती ही जी आहे ती मला कल्याणीमध्ये अनेक जाणवली. आणि एक डिव्होशन होऊन जे काम करणं मग ते छात्र भारतीचं असो की संगीत महिला याचा असो ती करते आणि निदान त्याच्यामुळे मला अभिमान या गोष्टीचं की चळवळ जी आपली आहे रस्त्यावरची चळवळ ज्याला आपण म्हणू ती आज टिकून आहे. मी तिला ह्या शुभेच्छा देतो की पुढील याच्यामध्ये देखील तिने चांगल्या पद्धतीने असंच काम कार्यरत राहावं जेणेकरून आम्हाला जुन्या आठवणी उफाळून. आता वैयक्तिक जर प्रश्नांबद्दल जर विचारायचं म्हटलं आता जो आमचा परिचय जो झाला दोघांचा हा परिचय आमचा चळवळीच्या माध्यमातूनच झाला. मी मुंबईला होतो सिद्धार्थ कॉलेजला त्यावेळेला तिथं विद्यार्थी प्रगती संघटना विद्यार्थी चळवळीमध्ये कार्यरत होतो. त्यानंतर 1986 साली मला आजोबा वारल्यामुळे गावी संगमनेरला जावं लागलं आणि मग मी तिथं 1-2 वर्ष शेती केली तिथे. पण तिथे ते कोरडवाहू शेती असल्यामुळे त्याच्यामध्ये काही म्हणजे असं उत्पन्न होत नव्हतं आणि सतत ते ऍक्टिव्हनेस असल्यामुळे मी म्हटलं शेतीत आपण सगळं जीव गुदमरून जाईल नंतर. कारण फक्त जिरायत म्हटलं वर्षातले 1-1.5 महिना फक्त नांगरायचं आणि पिकाची नंतर पेरणी वाट बघत बसायचं. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये आमचं इथं नाशिकमध्ये पण युनिट सुरू करायचं विद्यार्थी प्रगती संघटनेचं असं चाललं आणि महाराष्ट्राच्या वतीने मला त्यावेळी जबाबदारी देण्यात आली. मला महाराष्ट्राच्या याच्यात सेक्रेटरी म्हणून निवड झाली आणि नाशिकच्या कामाला सुरुवात केली. आता मी मग त्यावेळेला नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर जे जुन्या याच्यातले जे चळवळीतले होते ते वडील जे आहे पॅन्थरच्या चळवळीपासून नामदेव गायकवाड हे कार्यरत होते. मग आम्हाला कुठंतरी पाहिजे जे लोक त्या पद्धतीने कोणी ओळखी नव्हत्या पण त्या पद्धतीने एक ओळखी करत मग आम्ही विद्यार्थी चळवळ चालवलं. इथे मग नंतर KTHMला ऍडमिशन घेतलं नंतर लॉला घेतलं म्हणजे ते एक माध्यम म्हणून आणि त्यावेळेला इतकं आम्ही उत्साहात आणि क्रांती लगेच उद्या घडवायची अशा बेतानी कामाला लागलेलो. हे आता आमचे मित्र बसले त्यांनी पाहिलेलं हे काम सोबत तर त्या स्वरूपात राहिलो आणि काही नाही म्हणजे लग्न करायचं ठरवणं किंवा एकत्र सहजीवन जगायचं हा कुठलाही विचार मनात नव्हता. आणि जसं आजची पिढी ज्या प्रेमाकडे बघते की एक अट्रॅक्शन मध्ये जसं सांगितलं रमेशने आणि त्यांनी की तसं अट्रॅक्शन किंवा आमचं शारीरिक किंवा आमचं जे अट्रॅक्शन होतं एक वैचारिक अट्रॅक्शन होतं. आमचं जे अट्रॅक्शन होतं एक माणूसपणाने जगण्याचं अट्रॅक्शन होतं आणि ते माणूस पण टिकवण्यासाठी आणि इथल्या जे प्रस्थापितांविरुद्ध चळवळ उभारून जी काही इथली विषमता आहे त्या विषमतेला नष्ट करण्याचं आमचं आंदोलन होतं चळवळ होतं. आणि कालांतराने आम्ही ते करत गेलो. माझा संपर्क जरी तिच्याशी 88च्या दरम्यान आला असला तर आम्ही 94 सालामध्ये एकत्र सहजीवन करायचं असं ठरवलं आणि त्यातून हे गेलो. याच्यामध्ये मग कुठलंही म्हणजे जसं आता व्हॅलेंटाईन डेचे जे सगळे प्रकार जे चालू आहेत ठीक आहे तो एक प्रेमाचा भाग प्रेमाचा संदेश जसं आता काल तो हागडे होता तर निदान ठीक आहे त्या हागणे तरी एकामेकाचं कुठं तरी हे होऊन जातं. ते आज काय ते प्रपोज डे वगैरे काय काय म्हणजे किस डे म्हणजे असे जे माहिती काय
मी फक्त काल ते निखिल वागळेचे हे बघत होतो त्याच्यात ते हाफडेवर वगैरे सगळं ते केलं त्यावेळेस मला कळलं का अरे कालला हाफडे काय होतं की ह्या सगळ्या भुलभुलयामध्ये आम्ही कधी नव्हतो त्यावेळेला आणि वैचारिक स्तरावर राहून आम्ही कसं जीवन पुढे जायचं ह्या पद्धतीने केलं आणि एकामेकाबद्दल कुठलं बाइंडिंग नाही आणि त्या पद्धतीनेच आम्ही पुढे चालत आलो. पण एक धारणा होती जे काही जगायचं म्हणजे सुरुवातीला जे काय आम्ही ठरवलं होतं ते चळवळीसाठी जगणं चळवळीसाठी पुढे जाणं किमान नाही तर ते विचार तरी आपली मोडू न देणं ह्या पद्धतीने आम्ही ती सुरुवात केलेली होती. माझं नाव ॲडव्होकेट संगीता बसंती गायकवाड आहे. माझ्या वडिलांना इथं बसलेल्यांपैकी सगळेच परिचित म्हणजे सगळेच ओळखतात. त्या तुलनेने माझी ओळख एकदम छोटी आहे पण मी वडिलांच्या नावाने जास्त ओळखले जाते आणि जसं बाबासाहेबांनी सांगितलं की चळवळीतून आम्ही पुढे आलो तसा माझ्या घरामध्येच म्हणजे माझ्या वडिलांपासूनच आंतरजातीय विवाहाला तिथूनच सुरुवात झालेली. पण तिथून सुरुवात जरी झाली तर आजचं प्रेम आणि तेव्हाचं प्रेम जसं बाबासाहेबांनी सांगितलं की खूप डिफरंट आहे, खूप फरक आहे. आता हे जे रोजचे आमच्या एजमध्ये ज्यांनी लग्न चळवळीतून केलं किंवा आंतरजातीय लग्न केलं ते आत्ताच्या काळापर्यंत जे टिकलेले तर त्या लोकांना ह्या ज्या डेच्या गोष्टी आणि आत्ताचं जे प्रेम बाहेर आपण बघतो ते खूप डिफरंट आणि खूप वेगळंच वाटतं कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत म्हणून कदाचित त्याचा विपर्यास झालेला आपल्याला दिसतो. जसं आम्ही प्रेमाकडे वैचारिक दृष्टीने बघितलं एक विचारांची बांधिलकी म्हणून बघितलं आणि आयुष्यभर या विचारांनी आपण जगूया याचा प्रयत्न करत करत जसं आम्ही मॅच्युअर होत गेलो असं आम्ही हे म्हणत नाही की आमच्या काळात जे झालेले लग्न ते बिलकुलच डिवोर्स वगैरे त्याच्यामध्ये झालेले अनेकांचे पण एवढ्या टोकाला नाही पोहोचले कारण आज म्हणजे ॲडव्होकेट असताना मी कोर्टामध्ये काम करते आणि त्यावेळेस मी बघते की अगदी कारण आहे काही म्हणजे विशेष काही कारण नसताना कोर्टामध्ये केसेस लग्नाला 2-2.5 वर्ष काही तर 6 वर्ष असे झालेले तरी ते कोर्टामध्ये केसेस दाखल झालेले आहेत. इतक्या जास्त प्रमाणात झालेल्या आहे त्याच्यामध्ये अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज या दोन्ही मॅरेजचं म्हणजे दोन्ही मॅरेज हे दाखल झालेले. त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की लव्ह मॅरेज झाल्यावरच ते टिकत नाही किंवा अरेंज मॅरेज असले तर ते टिकत नाही म्हणून असे दोन्ही प्रकारचे कारण याचा जो ते पुढच्या याच्यामध्ये मी बोलेलच याच्या लग्नाकडे आणि जोडीदाराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच बदललेला आहे. त्याच्यामुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टी होत असतील. आणि मग बाबासाहेबांनी तो आमचा परिचय दिलेलाच आहे. मी माझा स्वतःचा परिचय काय जास्त देणार नाही एवढंच आहे की आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये एकत्र आलो. वैचारिक आमची दोघांची विचारधारणा जुळली आणि आम्ही लग्न केलं आणि आत्तापर्यंत आम्ही एकत्र आहोत. मला 26 वर्षाचा मुलगा आहे 17-18 वर्षाची मुलगी आहे. माझा मुलगा पण LLB त्यांनी कंप्लीट केली आहे. आता या वर्षीच तो ILS ला कॉलेजला होता. आमच्या विचारातून आम्ही आतापर्यंत खूप सक्रिय पद्धतीने चळवळीमध्ये काम नाही करू शकत पण खरोखर ज्या कल्याणीसारखी मुलगी आणि कल्याणीसारखा तरुण वर्ग ज्यावेळेस सामाजिक कामामध्ये सहभागी होतो आणि असे कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळेस आम्हाला वाटतं आता मागे आम्ही तो कानवडीच्या याच्यामध्ये कार्यक्रम घेतला तो फक्त लाईव्ह होता कोणी नव्हतं आम्ही विचारलं पण आम्हाला पर्सनली आनंद ह्या गोष्टीचा आहे की कुठेतरी ती वैचारिक विचारधारणा जी समाजामध्ये ह्या दृष्टीने थेंबानी का होईना जात आहे त्याला तरी आपला पाठिंबा पाहिजे कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेस आम्ही फुल टायमर म्हणून पण कामं केलेली आहेत पण आता आम्ही आई वडील झालेलो आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत आणि आम्ही आमच्या विचारांना धरून जिथं जिथं असे काही कार्यक्रम असेल ते फक्त ॲब्झॉर्ब करतो कारण आम्ही जातो कारण आमची ती एक भूक आहे आम्ही ती एक विचार ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या सहपरिवार अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. तर एवढीच माझी ओळख आहे. तुमच्या दोघांची पहिली भेट कुठे झाली आणि कशी झाली? पहिली भेट तर एकदम मला काही आठवत नाही पण एवढं आठवते की ज्यावेळेस बाबासाहेब नाशिकमध्ये आला होता आणि तो विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत होता त्यावेळेस मी पण विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत होती आणि मला वाटतं की
88 89च्या दरम्यान मला जेवढं आठवत आहे की तेव्हा आमची भेट झालेली होती आणि तेव्हापासून आम्ही एकत्रच काम करत होतो. फक्त तो वेगळ्या स्तरामध्ये होता, मी वेगळ्या स्तरामध्ये काम करत होते. दोघांपैकी अगोदर प्रपोज कोणी केलं? कारण काय माहिती का की त्यावेळेस आहे ना असं होतं की त्यावेळेस पण जास्त भीती होती. म्हणजे मला कुटुंबाची भीती नव्हती, पण सामाजिक एक असं दडपण असतं की अरे बापरे मुलं मुलीच भेटताय मग काय बोलताय. त्यावेळेस पण तो एक सामाजिक डोळा आपल्याकडे बघत असतो. पण आणि त्यावेळेस आपलं वय पण असतं. त्यावेळेस एकदम 10वी 12वी झाले म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये चर्चा चालू होती लग्न लग्न लग्न. आणि मला बाबासाहेब खरोखर विचाराने त्याच्या कामाने त्याच्या सगळ्या गोष्टींनी प्रामाणिकपणाने आवडायचा. आणि त्याला माहिती नाही अजून आमच्यामध्ये पण एक गोष्ट कधी झालीच नाही की मी आवडत होती. मी एक वेळेस कॉलेजला आमची एचपीटी कॉलेजला मीटिंग होती आणि त्याच्याच घरी असं चालू होतं की त्याचं बाबासाहेब सगळ्यात मोठा आहे, बाबासाहेब हे 3 भाऊ आहे. तर मग बाबासाहेब लग्न करत नाही म्हणून लहान भावाचं लग्न होत नव्हतं. मग बाबासाहेबच्या डोक्यामध्ये की बुवा त्याचं लग्न झाल्यावर मग आपण बोलू, कारण आमचं लग्न तर त्याच्या घरचे एक्सेप्ट करणार नव्हते. आणि माझ्या घरी मग ते सगळं असं चर्चा चालू झाली. म्हणून मीच त्याला विचारलं, म्हणजे आमची मीटिंग वगैरे संपल्यानंतर मी विचारलं की बाबा तू लग्न माझ्याशी करणार आहे की नाही करणार आहे ते तू मला सांग. भले आपण उशिरा करू पण ते मला सांगून तर ठेव. असं मी पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. आजच्या निमित्ताने आपण बाबांना विचारूयात का ते तुम्हाला लाईक करत होते की नाही, तुमच्या प्रेमात होते की नाही. तर बाबांनी सांगा की त्यांच्या काय फिलिंग्स होत्या. रमेशने पण सांगितलं असेल, शोभाताईने सांगितलं असेल की आवड किंवा त्याच्या गोष्टी आहेत म्हणजे लाईक करणं. आता त्याच्यामध्ये विविध प्रकार असतात. जसं शोभाताई सांगत होतं की ते एक म्हणजे रंगावरून किंवा कुठल्या तरी संपत्तीच्या याच्यावरून म्हणजे हे जे काही अट्रॅक्शन जे आजच्या पिढीमध्ये असतं किंवा एखाद्या गोष्टी एखादा चांगला गातो तो गायक आहे म्हणून अट्रॅक्शन, काही चित्र चांगला काढतो म्हणून अट्रॅक्शन, प्रत्येकाच्या जसं त्याच्या माइंडने असतो. पण मी खरं सांगू का की त्यावेळेला आमच्याकडं जे आम्ही असे हे झालेलो होतो असं त्याला काय म्हणू की गोंगावलेल्या वादळासारखं ही क्रांती करायची आणि इथल्या याच्या शोषितांच्या याचं हे करायचं. तर त्यावेळेला म्हणजे खरं सांगतो की असं आवड किंवा निवड ही जी भाग आहे हा भाग असं कधी मला शिवला नाही. जसं रमेशने सांगितलं की ती भौतिक जी परिस्थिती किंवा ज्या गोष्टीवरती असतं ते, तर त्यावेळेला ती जी आमची जी परिस्थिती अशी होती की त्या गोष्टीकडे आम्ही कधी बघतच नव्हतो. फक्त एक कसं की जीवनामध्ये साथीदार लागणार आहे किंवा आपल्याला काही चळवळीमध्ये राहून काही असे निर्णय घेतले की लग्नच करायचं नाही. पण आम्हाला काही मोठी व्हायचं नव्हतं, म्हणजे पूर्व लग्न करून ते सोडून द्यायचं होतं. असं तर काही करायचं नव्हतं. जे आहे जे आम्हाला जे वैचारिक जे वाटत होतं त्याप्रमाणे आमचं होतं. त्या दृष्टीने फक्त ठरवलं. फक्त एक काय की त्याला एक किनारा होती. आवडायचं कारण असं तर तिच्या पाठीमागे एक वैचारिक आधार होता, एक वैचारिक बैठक होती. त्या वैचारिक बैठकीमुळे एकत्र उद्या सहजीवन आपण व्यतीत असताना ज्या काही तडजोडी म्हणतील किंवा एकमेकाला जे समजून घेणं हे अधिक प्रमाणात चांगलं होईल. कारण जर समजा मी तिराई कोणत्या स्त्री बरोबर लग्न केलं असतं किंवा हे झालं असतं कदाचित ते मॅच नसतं झालं. ज्या ठिकाणी तुमच्या वैचारिक जाणीवा नेणीवा एकत्र नांदत असतात त्या ठिकाणी ती 2 व्यक्ती एकत्र नांदत असतात. केवळ शरीराने एकत्र नांदणं याला नांदणं म्हणत नाही किंवा राहणं म्हणत. तर इथं आमचं नक्कीपणे मला एक जाणवलं की हिच्या बरोबर राहणं म्हणजे एक आमची वैचारिक जाणीव नेणीव ठेवून एकत्र राहण्याचा प्रकार होईल. त्यामुळं मी सहमती दर्शवण्यापेक्षा मला मी ज्या पद्धतीने होतो काही त्याच्या काही पद्धतीने जो तिचा पण त्याग किंवा तिचे ज्या नंतर जे म्हणजे मी इमॅजिन करू शकत नव्हतं एवढं तिने ते सहनशीलता तिच्यामध्ये होती. आता शोभाताईंनी सांगितलं की एकमेकाला समजून घेऊन कशा पद्धतीने पुढे जाणं आणि मला वाटतं की माझ्यापेक्षा अधिक तिने मला समजून घेतलं असेल. आता उलटे आता मला जास्त समजून फॅमिली मॅटर. प्रेमात पडले दोघं तुम्ही तेव्हा एकामेकाची जात माहिती होती का? तुम्ही प्रेमात पडला तेव्हा एकामेकाची जात काय हे माहिती होतं
होतं का? नाही अजिबात नाही. म्हणजे मी तर बाबासाहेबला त्याचं नाव आणि हे जातीचा तर विषयच नव्हता, माझ्या लांब नव्हता, पण मी त्याला हे समजत होती की हा माझ्याच जातीचा आहे. पण ज्यावेळेस लग्न झालं आणि एवढा मोठा जातीवरून बबाल होईल, आणि कारण त्याचे घरचे लोक जातीच्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट आणि ते एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगणारे आणि थोडे असे मिडल कास्टमध्ये हे होते, त्याच्यामुळे त्यांना वाटलं की तेव्हा त्यांना असं वाटत होतं की आमचा इतका शिकलेला मुलगा, इतका चांगलं सगळं, आणि आम्हाला हुंडा वगैरे मिळाला असता आणि हिला फुकटच लग्न करून घेतलं. कारण एक नातेवाईक त्यांचा घरी येऊन पण असं बोलला होता की हा तुला तर काय आहे, तुझ्या वडिलांना काय खर्च नाही, तुम्ही तर रजिस्टर लग्न करून घेतलं. म्हणजे की आणि ज्या वेळेस लग्न झाल्यानंतर खरं आयुष्य मी बघितलं की सुरुवातीच्या याच्यामध्ये अजिबात वाटत नव्हतं, कारण माझ्यासाठी ते खूप इझिली होतं. माझ्या घरामध्ये ते परंपराच होती. माझ्या वडिलांनी आंतरजातीय लग्न केलं, माझ्या बहिणीचं पण आंतरजातीय लग्न म्हणजे माझ्या वडिलांनी करून दिलं, आणि माझ्या आई वडील सोशल विचारांचे असल्यामुळे हा कधी विचार केला नाही. पण लग्न झाल्यानंतर जो त्रास झाला मला की बापरे एवढं भयानक असतं या सगळ्या गोष्टी, आणि ते आम्ही दोघांनी जगलं आणि जवळून बघितलं. आणि त्या पिरियडमध्ये जे बाबासाहेबांनी मला सांभाळलं, किंवा आमचं पण एकदम अशक्य होतं, म्हणजे या सगळ्या प्रश्नांना तोंड देता देता एक तर पोटामध्ये भूक, कारण ज्यावेळेस आत्ताची मुलं प्रेम करतात तर त्यांना घरी जाऊन बाहेर फक्त प्रेम करायचं असतं, घरी जाऊन जेवायचं असतं, कारण तिथं काही कमवायचा प्रश्न नसतो. पण ज्यावेळेस भूक, पोटातली भूक शमवणं आणि प्रेम सांभाळणं, या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि जेव्हा ते म्हणून हे लग्नाचे तुटतात किंवा ब्रेकअप होतात किंवा काय ते आत्ताचे झमेले होतात, ते त्यांच्या पोटामध्ये प्रेम करताना भूक नसते आणि प्रेम करताना विचार नसतं. जे बाह्य आकर्षण असतं त्या आकर्षणावर प्रेम होतं. वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, कोणी खूप सुंदर आहे दिसायला, कोण काय असे, आणि म्हणून ते कालांतराने प्रेम टिकत नाही. कारण ज्यावेळेस ते म्हणजे आंतरजातीय जर आता झालं तर आता ते जिहादचं वगैरे प्रकरण निघालं, हे सगळे याच्यामध्ये चिरडून आता मला वाटतं की कुठंतरी प्रेम करताना माणूस जातीचा विचार करा. त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये जात तर विचारांनी अजिबात नव्हती. म्हणजे लग्न करताना ना बाबासाहेबांनी जातीचा विचार केला किंवा मी पण केला, मला तर माहितीच नव्हतं. मला लग्न झाल्यानंतर कळालं की बाबासाहेब चांभारे आणि मी बौद्ध आहे, आणि मग ते आंतरजातीय असं आहे. नाही, एक गोष्ट माझ्या मनामध्ये ज्यावेळेस मी साधारणतः 1984 सालापासून चळवळीमध्ये आलो, संभाजी भगत जे आहेत तो आम्ही एकत्र काम करायचो. आव्हान नाट्य मंच याच्याबरोबर आम्ही काम करत होतो 84ला मुंबईमध्ये. आणि त्यावेळेला माझे वडील जे होते हे मुंबईला कॅलिको केमिकल्स कंपनी होती, जिथं दत्ता सामंतची युनियन होती. आणि ते त्या दत्ता सामंतच्या युनियनमध्ये अतिशय म्हणजे हे होते, म्हणजे ते मला वाटतं की त्यावेळेला सेक्रेटरी होते मुंबईच्या याच्या सगळं. म्हणजे मी ते त्यांचं जे काम मी बघायचं होतं, मला थोडंसं की बाबा आपण हे काहीतरी राजकीय काम वगैरे केलं पाहिजे असं त्यावेळेपासून माझ्या मनात एक राहिलं. आणि मग 84 सालामध्ये ज्यावेळेस मी सिद्धार्थ कॉलेजला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं, तर मी सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं. तर तिथं बौद्ध भवनमध्ये तिथे क्लासेस चालतात, तिथे बौद्ध भवनमध्ये सायन्स होतं. तर मला अजून आठवत होतं जवळजवळ तिथं त्यावेळेला आपला पकडा इतकं जबरदस्त होतं की कोणाला आता खरं वाटणार नाही, परंतु आता जवळजवळ म्हणजे मला वाटतं राज ठाकरेंना मी सारख्याच वयाचं आहे, पण त्यावेळेला ते राज ठाकरेचं काम करायचे, त्यांची विद्यार्थी सेनेचं ते प्रमुख त्यांना केलेलं होतं. आणि त्यांनी बौद्ध भवनच्या तिथे ती हे काढायचं लावलं होतं, तिथे ते बोर्ड लावणार होतं. त्याला प्रचंड आपल्या लोकांनी विरोध केला. आणि त्यानंतर तिथं पुन्हा कधी राज ठाकरे फिरकले नाही. त्यांनी बाकी कॉलेजला वगैरे सगळं प्रकार केला, परंतु आपल्या तिथं कॉलेजला त्यांना काही करता आलं नाही. आंबेडकर कॉलेज असेल सिद्धार्थ विहारच्या बाजूचं किंवा हे असेल, तिथं त्यांना ते काही प्रकार झाला नाही. बाकी एकूण एक सगळ्या कॉलेजला त्यांनी शाखा उघडल्या होत्या. तर एक उत्साह जो दांडगा असतो एक विद्यार्थी दशेमध्ये चळवळीचा. आणि त्यावेळेला काय झालं की मला वाचनाची प्रचंड आवड होती, म्हणजे मी सायन्सला असताना. आणि मी काय करायचो त्यावेळेला परिस्थितीमुळे सकाळी पेपर टाकायचं काम करायचो. त्यावेळेला 2 रुपये आम्हाला पास होतं, म्हणजे मी कुर्ला चेंबूरला राहायचो आणि त्या
तासवर जाणं कॉलेजला वगैरे असं सगळं व्हायचं. पण मी काय करायचो की मग त्या 5चा बरोबर उपयोग करून घेण्यासाठी तिथं वाचन करायचं. तर वाचन करत असताना तिथं मग ते चळवळीतले वेगवेगळे लोक भेटायचे, मग तिथे चर्चा व्हायच्या. मग त्या चर्चेतून मग ते संभाजी भगवतांचा एका कार्यक्रम बघितला तिथं त्या, आणि मग कुठे म्हटलं बा हे परिवर्तनाचं आपल्याला हे करायला पाहिजे. त्यावेळी एवढी समज पण नव्हती का कुठल्या दृष्टीने काय करायला काय, पण डोक्यात एक होतं की खूप जो परिवर्तन होऊ शकतं तर ह्या आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्यांच्या कॉलेजला राहून ती पुस्तकं जी काही मी हाळत होतो किंवा काय होतं, म्हणजे अक्षरशः म्हणजे मी बाबासाहेबांच्या त्या शैक्षणिक बाबतीत फार मोठे उपकार आहेत की त्यांनी ज्या पद्धतीने संस्था निर्माण केल्या त्याच्यामुळे मी मागासवर्गीयांची पोरं शिकू शकली. आता मी ज्यावेळेस मला ऍडमिशन घ्यायला उशीर झाला होता, म्हणजे मी म्हणजे आलं म्हणून सांगतो की अक्षरशः त्यावेळेला म्हणजे उशीर झाला होता. ते एक प्रिन्सिपल होते, म्हणजे मी आता नाव नाही सांगणार त्यांचं, ते बिचारे राहायला जी चेंबूर नाक्याला एक झोपडपट्टी होती त्याच्यामध्ये, म्हणजे सिद्धार्थ कॉलेजचं प्राचार्य राहायला कुठं झोपडपट्टीमध्ये, याचा तुम्ही विचार करा. तर ते झालं तिथे, तर मला म्हणे ऍडमिशन घेतलं. तर विद्यार्थ्यांनी सांगितलं ठीक आहे तुझं काम होईल म्हणे, फक्त एक काम करायचं, एक चपटी विकत घ्यायची म्हणे आणि त्या प्राचार्यांकडे जायचं, ते लगेच तुझं ऍडमिशनचं करतील म्हणे. मी म्हटलं असं, म्हटलं चपटी बिपटी आपल्याला काय माहित नाही. ते म्हणे काय नाही मी घेतो म्हणे, तू पैसे मीच देतो, तू काय काळजी नको माझ्याबरोबर. मग दुसऱ्या दिवशी गेलो मी तिथे, आणि मग त्यांनी ते लुंगीवरच वगैरे होते तिथे बसलेले, दादा जय भीम जय भीम असं. त्यांनी सांगितलं तो आपला कार्यकर्ता म्हणजे आंबेडकर चळवळीतच होता, असं असं याला ऍडमिशन घ्यायचं. ठीक आहे म्हणे, घेऊन टाक म्हणे, उद्या ये म्हणे अमक्या वाजता तुला मिळून जाईल. म्हटलं ठीक आहे सर येतो मग उद्या. त्यांनी त्यांचं काही चपटी देणं घेणं झालं असं मला काही माहिती नाही. दुसऱ्या दिवशी गेलो कॉलेजला, पण त्या माणसाची मेमरी एवढी, त्यांनी मी फक्त तिथे चिठ्ठी पाठवली, लगेच आतमध्ये बोलून घेतलं आणि लगेच ती स्टाफला बोलवलं, लगेच फॉर्म. माझं म्हणजे अक्षरशः त्यावेळेला काहीतरी मला वाटतं 5 रुपये भरून का 5 का 4 रुपये भरूनच ऍडमिशन झालं असं त्यावेळेला. म्हणजे मला सांगायचा उद्देश असं की ज्या पद्धतीने त्यावेळेची पिढी किंवा त्यावेळेची विचारसरणीचे लोक होते किंवा जिचं जे जगत होतं, म्हणजे आज आपण इमॅजिन करणार नाही की बो एखाद्या कॉलेजचा एवढा मोठ्या नावाजलेल्या कॉलेजचा प्राचार्य हा याच्यामध्ये राहतो. म्हणजे 2 गोष्टी असतात, एक गोष्ट नॉन करंट कुठल्याही प्रकारचं कोण, आणि खरोखर मला ऍडमिशन घेताना कोणी रुपया सुद्धा वरचा घेतला नव्हता किंवा काय नव्हतं, आणि अतिशय वाहून घेतलेले व्यक्ती त्यावेळेस संस्थेत होते. त्यामुळे आज जे उभे इमारती आपण दिसतो, मिलिंद कॉलेज असेल किंवा सिद्धार्थ असेल, हे सगळं हे जो काही वारसा आहे त्याचं ते फळ आहे. आता हे खरं विषयांतर होते, परंतु सांगायचा उद्देश असा की जी आमची पिढी ज्या वेळेला ते म्हणजे मनोहर असतील किंवा रमेश असेल किंवा ती ज्या पद्धतीने त्यावेळेला एक वैचारिकतेने भाळलेली होती. आता तुझी आईने आम्ही सोबत काम केलेलं, समता आंदोलनचं काम सुरू झालं होतं आणि तिथं आमचं म्हणजे मैत्री सुद्धा कशी झाली, भांडून मैत्री झाली. म्हणजे मला अजूनही आठवतं की तिथं आता ते मुशी औरंगाबाद झालेलं त्या अलीकडं तिथं ते पुस्तकं भरतं, तिथे एक मला वाटतं समता आंदोलन काहीतरी एक कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये काय मला वाटतं का महात्मा फुलेचं का काहीतरी कोणता फोटो नव्हता, आता मला निश्चित कारण नाही. हा त्याचा आम्ही निषेध केला नाही, तो कार्यक्रम आणि त्याचा बंद पाडायचा समता आंदोलन, पण तिने ते मनावर घेतलं नाही जास्त. तिचे काय तुमचे वैचारिक असतील आपण बसून बोलून शांततेने असं सांगितलं, मग आम्ही तिथे राहिलं. मग नंतर मग आणि त्याची आमची एकदम पहिली दुसरी, म्हणजे तुझे बाप्पा नंतर त्या याच्यात आले, पण आणि त्याची पहिली ओळख त्याच्या आणि याच्या आणि इतकी ऍक्टिव्ह होती, म्हणजे तिला काय सांगतो आम्ही बैठक तिची त्या स्वरूपाची. आज खरोखर कधी आम्ही असं त्यावेळी एकांतात असले, आमची खूप जवळची मैत्री ही आमच्यातली आहे. नुसतं विचार करून सुद्धा फार वाईट वाटतं, पण ठीक आहे. आता शेवटी काय आपण निसर्गापुढे काही आता कोण म्हणू शकत नाही. यांनी लिहिलेलंच होतं ऋषी कपूरच्या ज्या बायकोनी ज्या पद्धतीने रिॲक्शन केलं त्या पद्धतीने पुढे. तर तो एक वैचारिक जो वारसा होता, तो वारसा जगत असताना तिथं आम्हाला की हे कधीच अंतर आलं.
की म्हणजे आजचे जे काही जे प्रश्न जे असतात निर्माण होतात ते कधीच आम्हाला भावले नाही. कारण आमचे मार्ग वेगळे होते, आमचे विचार वेगळा होता त्या पद्धतीने. आणि मग नंतर ज्यावेळेस इथं आलो, आवड निवडायचा तर भागच नाही, तुला तर मगाशीच सांगितलं. तर तो एक वैचारिक पाठबळ देणारे आपल्याला स्त्री आपल्या सोबत येणारे, म्हणून मला ती आवडली आणि आजही आवडते. घरच्यांना कधी सांगितलं आणि कसं सांगितलं? नाही, ते घरच्यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर माझे वडील जे वडील किंवा आई अतिशय कर्मठ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मठपणापेक्षा काय होतं की त्यांच्या डोक्यामध्ये जसं हिने सांगितलं ना की बुवा एक वेगळा हे होतं. म्हणजे मग मारवाडी भेटली नाही का तुला, ब्राह्मण भेटली नाही का तुला, तुम्ही इथंच खाली कसा महाराज जाऊन पडला, म्हणजे हे जे असे सगळे राहतात ते प्रकार, ते झालं ते बरंच. पण मी माझ्या भूमिकेवर थांबलो. कारण त्यावेळेला काय झालेलं होतं, म्हणजे वडिलांना ज्यावेळेस मी म्हणालो होतो मी शेती करणार नाही, मला शिक्षण घ्यायचंय. आणि मी म्हटलं शिक्षणासाठी जवळचा मार्ग काय, तर मला ETD करायचं. माझं ड्रॉइंग खूप चांगलं होतं, म्हणजे मी ते दोन्ही परीक्षा पास झालेलो होतो याच्यात. आणि माझं असं डोक्यात होतं की त्या चित्रकारितेमध्ये पुढं काहीतरी करावं. आणि मी ती इथं जे चित्रकला महाविद्यालय इथं नाशिकचं तिथे ऍडमिशन करायला गेलो. त्यावेळेला ते सगळे इन्स्ट्रुमेंट ऍडमिशन 6,000 रुपये खर्च त्यावेळेला सांगितलं. 6,000. वडिलांना बोललो, वडील म्हटले तुला काही ते पैसे आमच्याकडे नाही द्यायला, आम्ही काय देणार नाही, तुला तुझ्या बळावर काय करायचं कर. मुळात त्यांचा विरोध नाशिकला येण्यावरच होता. त्यामुळे मग मी काय झालं की मी माझ्या पायावरच सगळं करतो. मग ऍडमिशन मला घेता आलं नाही, तिळ वाटायचं. मग काय करायचं, तर मग त्यावेळेला ते याचं ते देशदूतचं कोणतं ते दुपारचं तर चालायचं तो पेपर, भ्रमर नाही, मतांतर काय होतं, देशदूतचं का पेपर होतं मतांतर. मग त्याच्यामध्ये लिहायचं वगैरे काम करायचं, त्यांचे पेपर वाटायचं काम करायचं. अशा पद्धतीने मग त्याचं चालू केलं हळूहळू. मग असं करत करत मग एकदा कोर्टात ते पेपर घेऊन वगैरे आलो, तर ते नवले वकील आमच्या गावाकडचे भेटले. मग त्यांनी म्हणे मग तू काय करतो, म्हटलं वाजत. म्हणे मग पुढं काय करणार, काय करणार, चळवळीचं काम करणार आहे. म्हणजे ठीक आहे चळवळीचं काम करशील, पण पोटासाठी काहीतरी एक मार्ग तर ठेव. म्हटलं काय, म्हणे मग इथेच याच्यामध्ये वकिली क्षेत्रात. त्या पद्धतीने मग मी पुढे वकिलाच्या म्हणजे शिक्षणाकडे वळलो. असा सगळा तो माझा प्रवास झालेला आहे. त्यामुळे काय झालं की मुळात वडिलांनी किंवा कोणी नातेवाईकांनी विरोध जरी केला तरी माझी वैचारिक भूमिका ठाम असल्यामुळे मी काही झालं तरी मला हटायचं नाही ठरलेलं. आणि त्यामुळे मी माझा ठाम निर्णय घेतला. त्यांना आवडलं नाही आवडलं ते काही केलं. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हिने जे आहे सुरुवातीपासूनच एक सकारात्मक भूमिका ठेवली होती जुळून घेण्याची. परंतु दुःख आहे की त्यांनी कधी हिच्याबरोबर आजपर्यंत सुद्धा कधी जमून घेतलं. म्हणजे सांगायचं उद्देश असं की जातीची जी इथं जी नेनिवेची भिंत भाग असते की ती जात नाही बरोबर. म्हणजे जो डिक्लासिंग होणं म्हणतो, म्हणजे जाती अंतराच्या लढ्याकडून जाताना डिक्लासिंग होणं, ही जी प्रक्रिया ही फार मोठी प्रक्रिया आहे की ज्याच्यातून मला वाटतं की फार कमी लोक अजूनही मला कधी कधी वाटतं की मी ज्यावेळेस बघतो मग तो आपला आहे म्हणजे चळवळीमधले सुद्धा हा आपल्या याच्यात बसतो का, अरे का आपल्या याच्यात बसतो का, म्हणजे कसं बसतो. अरे बाबा तू वैचारिक तू जर समजा बाबासाहेबांचा विचार मांडतो, बाबासाहेबांचं जर जाती अंतच तू जर गोष्टी मांडणार असेल तुझ्या डोक्यात ती जात का, म्हणजे खरंच खेळायला वाटतं. त्यामुळे मी काही 4 पावलं काही याच्या संघटनापासून सुद्धा दूर होत गेलो. कारण आपला तो कंपू आपला म्हणजे कोणता जातीचा कंपू. ठीक आहे समजा 2-4 लोक काही गोष्टी वेगळ्या भूमिका घेत असतील तो त्यांच्या वैचारिक प्रगल्भता नसणे हा भाग. परंतु जर जे वैचारिक प्रगल्भता घेणारे आहेत त्यांच्याशी एक किंवा तो लढा आपल्याला मोठ्या शक्ती बरोबर जर लढायचा आहे तर आपणच आपलं करत एक कंपार्टमेंट जर तयार करत असतो तर मला वाटतं त्यांनी चळवळ कधी पुढे जाणार नाही. चळवळीपेक्षा पण जे महापुरुष आहेत त्यांनी जे काही संकल्प किंवा विचार दिलेले ते कधीच पूर्ण होऊ शकतात.
लग्नानंतर एकामेकांची आवडीची गोष्ट सोडावं लागली का? म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आवडत होती ती सोडावं लागली असं झालंय का? नाही, असं काही सोडावं लागलं वगैरे नाही. मला तर नाही काय वाटलं, कारण मला ज्या ज्या गोष्टींमध्ये आवड होती त्या गोष्टी मी करत आली आणि त्या गोष्टीला बाबासाहेबांनी नेहमी सपोर्ट केला. फक्त त्याचं म्हणणं हे होतं की सुरुवातीपासून जसं आम्ही लग्न केलं आणि मग सगळे कुटुंब तुटले आणि कोणी जवळ करेना, सगळे आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं की खूप मोठा काहीतरी यांनी हे केलेलं आंतरजातीय लग्न करणं आणि मग लोकांनी आम्हाला एकदम वाळीत टाकलं. म्हणजे खास करून कुटुंबांनी जे वाळीत टाकलं होतं ते जे जीवन आम्ही बघितलं. पण त्याच्यामध्ये बाबासाहेबचं म्हणणं होतं की किती पण परिश्रम झाले तर शेवटपर्यंत शिकत राहणं आणि त्यांनी त्या गोष्टीला सतत प्रोत्साहन दिल्यामुळे आज मी इथं आहे. आणि मुलं झाली नंतर त्यांचं संगोपन म्हणजे अगदी ते पण सोडून मला म्हणजे मी MSW केलं तर मला चांगल्या ठिकाणी नोकरी पण लागत होती. पण बाबासाहेबांनी सतत सांगितलं की नाही, आपण शिक्षण आणि त्याच्यासाठी नोकरीसाठी म्हणून आपलं कुटुंब विस्कळीत होता कामा नये. तर कुटुंबाची जबाबदारी तू चांगल्या पद्धतीने करते तर तू काही वर्ष अजून कर. आणि मी पण ती गोष्ट सामंजस्य पद्धतीने समजून घेतली की मी त्यावेळेस अजिबात ठरवलं नाही की नाही मग माझं करिअर काय आहे आणि मी काय करणार नाही वगैरे वगैरे जे आत्ताचे जे प्रश्न असतात. मुलींचे लग्न होऊन 1 वर्ष झालं की माझं करिअरचं काय, मग मला लगेच करायचं. म्हणजे सासरच्या लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये जे उभं राहणं ते एकदम चुकीच्या पद्धतीने ते करतात आणि त्याच्यामुळे कुटुंब विस्कळीत होतं. तर मी आत्ताच म्हणजे ज्यावेळेस मी कोर्टामध्ये माझं 2016-17ला डिग्री कंप्लीट झालं आणि माझ्या मुलाला स्पेनला जायचं होतं तर त्यावेळेस मी लगेच स्टॉप करून टाकलं. म्हणजे अगदी 6 महिने 7-8 महिने वर्ष आले असेल मी, पण मग माझी मुलगी एकटी घरी राहायची. त्याच्यामुळे मी बाबासाहेबला सांगितलं की नाही बाबा आता कधी येईल पण तुम्ही घरीच सांगेल, नंतर मी माझं बघेल. म्हणून माझ्या कोणत्याच गोष्टी अशा मागे राहिल्या नाही. फक्त काय आहे की ज्याला भेटण्यासाठी म्हणा किंवा काही मिळवण्यासाठी वेळ लागला पण इट्स ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. मला काही राहिलं पण नाही. खास करून माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि आज मला सगळं काही मिळाले. कल्याणीचा प्रश्न होता आवडी निवडीबद्दल. मी म्हणजे खरं इथं सांगू का, आमच्या दोघांच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत. म्हणजे अगदी खाण्याच्या पदार्थापासूनच म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील, कपडे असतील. आता मला कसं जरा मला भटकायला फिरायला आवडतं, हिला अजिबात आवडलं. म्हणजे आता जस्ट आम्ही गोव्याला जाऊन आलो तरी तिची कुरकुर चालू होती ती गोव्याला एवढे पैसे खर्च केले त्याच्यापेक्षा काम झालं. म्हणजे त्या बाबतीत पुन्हा म्हणजे जेवणाच्या बाबतीत आता काही जे भाज्या मला आवडतात तिला आवडत नाही. नाव सांग. आता मटण जे आहे, मटण लहानपणापासून मी कमी खात आलेलो आहे. मटण मच्छी ती जास्त खात आलेली आहे, तिला आवडतं. पण ठीक आहे, मी काय करतो बाई, तुला जर मला कंटाळा मी नाही खात, तुझं तू खा. म्हणजे त्याच्यातले जे तळतळ जे म्हणतो, म्हणजे शोभाने खूप चांगलं सांगितलं मागाशी की जे एकामेकाला समजून घेऊन करणं ते ठीक आहे ना. आता ही एक म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. आता जसं तिला तिखट आवडतं, मला जास्त तिखट चालत नाही. मग ती काय करते, मग कधी जर समजा तिला तिखट खायची जास्त इच्छा असली तर मग मला एक थोडी वेगळी भाजी करून मला तिखट आणि खारट जे मीठ असले चालत नाही तर मग ती करते तसं. म्हणजे असे जे आहे बरेचसे गोष्टी म्हणजे मग आता मला पिक्चर वगैरे बघायला आवडायचे, आता मग कमी झाले, पण तिला अजिबात आवडतं बरं का. अशा काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे. पण मुख्य म्हणजे सांगायचं तरी असं की जरी 2 टोकाचे 2 आवड निवड असली पण आम्ही ती जी गाडी जी आहे आमच्या दोघांची ती व्यवस्थितपणे सांगायची. म्हणजे त्याच्यामध्ये कुठं कटतो आम्ही देतो. आता त्याच्यावर मी कधी बोलतो तिला खूप काही म्हणजे एखाद्या भाजीमध्ये जास्त मीठ तिखट लागलं तर त्या ती तेवढी तालुक करायची हिंमत नाही राहत मग. कारण परत दुसऱ्या दिवशी तिखट का व्हायला पण मिळाली पाहिजे. त्या आवडी निवडी तर आता माझ्या दृष्टीने खूप नॉर्मल झालेले. आता इतकं 25 वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्या गोष्टींचं काही नाही. आणि त्याला बाबासाहेबला अजून एक खूप असं व्यवस्थित राहणं वगैरे हे सगळं आवडतं आणि मला ते अजिबात आवडत नाही. मला आपलं जे साधं आणि कम्फर्टेबल वाटेल तसं मला राहायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट की बाबासाहेबला सगळे प्रोग्राम खूप अटेंड करणं वाटतं की नाही आपण याला गेलंच पाहिजे. त्याला मला उलट असे जे सामाजिक कार्यक्रम
त्याच्याकडून कधी गदा आली की नाही, तू हे करायचंच नाही, ते करायचंच नाही, असंच ते अजिबात नाही आमच्या दोघांमध्ये. एक प्रश्न सांगायचा मॅडम तुमच्यासाठी की तुमच्या घरामध्ये चळवळीचं वातावरण होतं, त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला नाही असं, पण बाबांच्या घरामध्ये गेल्यानंतर काय कुठे कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागलं. आणि दुसरी गोष्ट, घरच्यांबरोबरचं नातं कसं परत रुळावरती आलं की अजून पण काही आहे? मी तेच सुरुवातीपासून सांगितलं की ज्यावेळेस आम्ही हे लग्न केलं आणि जात काय असते, म्हणजे माणसांच्या डोक्यामध्ये जात कुठपर्यंत भिनलेली असते हे आजच्या वर्षापर्यंत मी अनुभवले. म्हणजे ठीक आहे की तुम्ही सामाजिक ठिकाणी ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांचा आणि आपला एवढा संबंध नसतो, त्यामुळे तिथं तुम्ही टाळू शकता. पण ज्यावेळेस कुटुंबामध्ये तुमचा संबंध येतो, आता बाबासाहेब घरचा मोठा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर इनडायरेक्टली ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, बहिणीचं लग्न, भावाचं लग्न, वडिलांचं आजारपण, आईचं आजारपण वगैरे वगैरे सगळ्या नातेवाईकांच्या रिस्पॉन्सिबिलिटी येऊन जातात. आणि त्या मग त्याच्या सोबत आता जनरली अरेंज मॅरेजमध्ये की आपण तिथं अभिमानांनी याची बायको म्हणून चालतो आणि मिरवतो, तेव्हा मला एकदमच उलटा अनुभव आला की तू फक्त एक कामवाली बाई म्हणून. कारण मला वेळोवेळी तसा अनुभव आलेला आहे. आता बाबासाहेबांनी पण त्या सगळ्या गोष्टी बघितल्या की ज्यावेळेस बाबासाहेबच्या बहिणीचं लग्न होतं ते बाबासाहेबांनी एक त्याच्या भावाने दुसरीकडे जोडलं होतं, पण ते आम्हाला काही पटलं नाही. तो एकदमच असा दारुड्या वगैरे टाईपचा माणूस होता. पण मग आम्ही बाबासाहेब सोबत जाऊन बाबासाहेबांनी ते लग्न मोडलं. पण मग त्याच तारखेला त्याच चांगलं सगळं करणं आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग झालं. आणि मग आम्ही एकदम विपरीत स्थळ बघितलं, म्हणजे की तो गव्हर्नमेंट जॉबला आहे, दिसायला एकदम सुंदर आहे, स्वतःकडे म्हणजे जे जनरल लोकांना त्याच्या घरच्यांना जे अपेक्षित होतं ते सगळं मिळालं. पण त्यावेळेस तिथली भूमिका ज्यावेळेस मी निभावत होती त्यावेळेस मी फक्त एक कामवाली बाई होती. कारण या सगळ्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच होता आणि तो मला जाणवत होता. आणि त्यावेळेस तो मी फील केलं की अरे इतकं म्हणजे भयानक असतं की जे मी कधीच माझ्या कुटुंबामध्ये मला कधीच तो जाणवला नाही आणि माझ्या परिवाराने कधीच कोणाला ट्रीट तसं केलं नाही. त्याच्यामुळे तो मला खूप त्रासदायक वाटला. आणि आजही त्यांची मानसिकता आहे, पण ही मानसिकता ठेवणे की आज मुलं माझे व्यवस्थित शिक्षित आहे, जे आपल्या विचारांना साजेसं आहे, किमान आपण आपलं कुटुंब एक समाजामध्ये निर्माण केलेलं आहे आणि व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी ते आता इतकं मनाला लावून नाही घेते. मी नेहमी हे बघते की आपला तो विचारांशी संघर्ष आहे. कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये ही जात नसती तर ते माणसं म्हणून चालले, माणसं म्हणून सुशिक्षित आहे, शिक्षित आहे, पण ह्या जातीने त्यांच्या डोक्यामध्ये इतकं मोठं घर करून ठेवलेलं आहे की दुसऱ्या जातीला तिथं एंट्री नाही. आणि ते मी वेळोवेळी बोललेले आहे. पण आता मला काही इतकं वाटत नाही, कारण मी एक समजते की त्यांनी मला स्वीकारलेलं नाहीये आणि मग मी पण त्यांना स्वीकारत नाही. म्हणजे विचारायची माणसं म्हणून चांगली. मुलांना तुम्ही तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितलं का, किंवा मुलांनी कधी तुम्हाला विचारलं का? म्हणजे आमच्या मुलांना माहिती आहे ते तर आता आमचे टिंगलच करतात. ते ज्यावेळेस आमचे जुने फोटो बिटो बघतात ते पप्पा तुम्हाला मम्मी कुठं भेटली आणि मला मम्मी तुला पप्पा कुठं भेटले आणि काय तुमचं हे काय म्हणजे एकदम असं टाईपचं. आणि मग आम्ही पण त्यांना तसंच होतं. जसं मॅडमने सांगितलं ना, आमच्या घरामध्ये खूप खेळमेळीचं वातावरण आहे आणि वैचारिक नेहमी चर्चा होतात. आणि माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीच आई बाबा म्हणून अनकम्फर्टेबल नाही वाटत. ते सगळ्या गोष्टींवर चर्चा करतात. येऊन आता माझा मुलगा 26 वर्षाचा आहे, तर आम्ही तो कोणत्याही जाती धर्माची पोरगी आहे बाबा, आपल्या घराचे दरवाजे मोकळे. आणि तो पण त्याच्या बहिणीला तसंच ट्रीट करताना आम्ही बघते खास करून. कारण तो बहिणीवर आहे ना असं बोधरेशन टाकत नाही की तू हे कपडे का घातले, तू कॉलेजला अशी या मुलाबरोबरच का बोलली, त्या मुलीबरोबर का चालली, तुला इतके का, म्हणजे जनरल मुलांचे जे प्रश्न असतात ना मुलींबद्दल ते अजिबात आमच्या घरामध्ये नाही. माझी मुलगी 17-18 वर्षाची, तो तिला सांगतो की तुला बिंदास काही घाबरायचं नाही, फक्त काही झालं तर कुटुंबाशी संपर्क करायचा. आणि अशी जनरल आमच्या घरामध्ये चर्चा होती. त्याच्यामुळे माझी मुलं खूप सोशल आणि प्रेमाबद्दल त्यांची संकल्पना पण एकदम क्लिअर आहे की बघ जी मुलगी जसे आमचे विचार आहे ते थोडे
कोणी असेल त्याला एकदम माणसाची वागणूक आहे. आज आपण ज्या कारणाने भेटलोय, उद्या 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात तरुण मुलं बऱ्यापैकी. एक गोष्ट दिसते की काही जण स्टेटसला टाकतात की हा वेस्टर्न स्टाईलचा सण आहे, याचा निषेध. आणि माझे काही मित्र मला अशी माहिती आहे की स्टेटसला टाकलंय पण व्हॅलेंटाईन डे पण केलेला आहे. तर आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नाही, प्रेम जे आहे ते माणसाला जगण्यासाठी प्रेमाची फार मोठी आवश्यकता आहे. आणि मी म्हणतो या जगामध्ये प्रेम सोडून जे आहे, जसं आता मला राहुल गांधीचं एक वाक्य खूप चांगलं वाटतं की नफरत की बाजार में प्यार की दुकान खोल के रखी. खरोखर म्हणजे जे मनाला भिडणारं वाक्य, त्यांच्या वैचारिक काय भाग असतील तो मी त्याच्या मताशी नाही, परंतु जो काही याच्यातून जो संदेश जो जातो तो मला वाटतं की ह्या व्हॅलेंटाईन डेच्यासाठी स्वीकारला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की ही प्रेम करणारी माणसं कोणाला कधी त्रास देत ती काही कोणाला सुरे घेऊन दावत. हा, तिथे जसं सैराटची कथा जी सांगितली ती कथा म्हणजे ती प्रेम तोडणारे माणसं ते घेऊन जातात. कधी ऐकलं का आपण कधी एखाद्या प्रेमाने दोघांना ते चाललं बिचार त्यांचं बागेत चाललं असतं, कॉलेजच्या कट्ट्यावर चाललं असतं, त्यांचं ते कोणाला त्रास नाही देते. उलटा त्रास त्यांना होतो दुसऱ्याकडून, पण ते नाही त्रास देते. आणि खरोखर जे काही आहे सुरुवातीला जर बघितलं तर हे जे काही हिंदुत्ववाद विचाराचं जे काही वादळ चाललंय, खूप लोकांनी मला वाटतं त्यावेळेला मनसे असेल किंवा सेना असेल यांनी प्रचंड विरोध केला. पण ज्या वेळेला त्यांनी तरुणांची जी काही गोष्टी पाहिल्या, म्हणजे तिथे अक्षरशः बागेत बसलेले पाहिले तर हाकून लावणं, मारणं वगैरे अशा प्रकार सगळं होतं. पण आता त्यांच्या लक्षात आलं की आपण किती म्हणजे शेवटी प्रेम हे ते तुम्ही ते असं डब्यात बंद करून ठेवता येईल. जसं कोंबडा किती जरी तुम्ही दाबून ठेवतो, सकाळी जे आवडायचं तो आवडतो. प्रेम हे जिथं होणार तिथं. फक्त प्रेम करताना त्याच्या पाठीमागच्या काय ज्या भावना किंवा त्याच्या पाठीमागच्या काही गोष्टी. आणि प्रेम काय फक्त नवरा बायकोचंच असतं. प्रेम आईचं असतं, प्रेम वडिलांचं असतं, प्रेम लहान मुलांचं असतं. प्रेम हे शेवटी प्रेम असतं. आणि मला काय वाटतं, मी फक्त आजच्या पिढीला हे सांगेन की जर समजा तुम्ही प्रेम करता तर निश्चितपणे प्रेम करा. प्रेमाला प्रेम करत असताना ती निभावत असताना आपलं पुढे उद्या जे काही एकमेकाला आपण हाना भागा मागतो, जे काही आय लव्ह यू म्हणतो, तर हा जो लव याचा गांभीर्य नीट लक्षात घेऊन टिकला पाहिजे. आणि उगीच केवळ एक शारीरिक हवस म्हणून कोणत्या स्त्रीची जी आहे ती विटंबना करू नका, किंवा त्या व्यक्ती त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला एक वस्तू म्हणून वापर करून फेकून देऊ नका. तुम्ही प्रेम निश्चित करा, पण मग तू प्रेमामध्ये जसे तुमचं प्रेम करायचा तुम्हाला अधिकार आहे, तेवढं प्रेमाने तुम्हाला कर्तव्य पण दिलेली. ती कर्तव्य पहिली काय त्या पहिल्या नीट त्याचा अभ्यास करा, नीट विचार करा आणि त्यावेळेला हे करा. नाहीतर निश्चितपणे प्रेम, कबीराने प्रेमाचा संदेश दिलेला आहे, संतांनी सगळ्या प्रेमाचा संदेश दिलेला आहे. आणि ते व्हॅलेंटाईनचा जो डे जो आहे तो तर ठीक, तिथून त्या पद्धतीने तो आला वगैरे काही तो शब्द होता, काही कथा जी आहे खरी असेल खोटी असेल दंतकथा असेल माहित नाही, परंतु प्रेम हे शाश्वत आणि मला वाटतं त्याला कोणीही विरोध करता कामा नये. एवढंच दिसतं. मी फक्त एवढं सांगते की बिनधास्त प्रेम करा, प्रेम करा आणि आपल्यात ताकद ठेवा टिकवण्याची. समोर कसाही विचित्र मुलगी असो मुलगा असो त्याला खेचून आणि त्याला आपल्या सोबत ठेवण्याची ताकद ठेवणे हेच प्रेम असतं आणि बिनधास्त प्रेम केलं पाहिजे. माझे प्रश्न संपले. सहभागी जे झाले त्यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर तुला काही प्रश्न? मला खूप प्रश्न आहेत. घरचे मुलांशी कसे वागतात? घरचे मुलांशी कसे वागतात? तिकडचे बाबाचे घरचे तेच ना मी म्हटलं ना की आता काही लोकांचं आपण जनरल अरेंज मॅरेज होतं, त्याच्यामध्ये जर सुनाचं सासूचं भांडण असेल किंवा
त्यांनी पण ही गोष्ट एक्सेप्ट केली की नाही, माझ्या कुटुंबाने 25 वर्ष माझ्या मुलांना माझ्या बायकोला एक्सेप्ट केलेलं नाही. त्याच्यामुळे आता ते मुलंच ठरवतील की काय करायचं म्हणून, की त्यांच्या बरोबर राहणं. माणूस म्हणून आपण तर राहणार, कारण आपले विचार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की विचार वाईट असू शकतात पण माणूस चांगला असू शकतो, म्हणून आम्ही माणूस म्हणून आहे त्यांच्याशी. प्रश्न अजून? हां, पुढचा. माझा प्रश्न असा आहे की आज बघितलं तर जाती व्यवस्था म्हणजे तुमच्या मनात एकंदर विभाजन हे दिसून येतं की प्रेमाला जात जी आहे खूप आडवी येत असते. आणि आपण एकंदरीत जर बघितलं तर आता काही घटना अशा घडलेल्या आहेत की पापाकडनं मुलगी पळून गेली किंवा मुलांनी असं केलं म्हणून आत्महत्या केली किंवा घरचे परवानगी देत नाही म्हणून मुलगी किंवा मुलांनी मुलगी दोघं आत्महत्या करतात. तर किंवा काही वर्षांपूर्वी अशाही घटना घडल्या आहेत नाशिक शहरात किंवा रत्नागिरीच्या की ज्यातनं आंतरजातीय विवाह केला म्हणून एका बापाने त्याच मुलीचा गळा आवळला आणि सरेंडर झाला किंवा एवढ्यापर्यंत. तर आपण वकील आहात, तर कायद्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी किंवा एकंदरीत समाज व्यवस्थेला या कशा थांबवता येतील असं आता याच्यामध्ये ना वेगवेगळं जर कायद्याच्या याच्यामध्ये म्हटलं तर कोण झालं तर 302, 307 वगैरे असे गुन्हे दाखल होऊन आणि नंतर ते कोर्टातून चालतात. आता ते कोर्टात कायद्याच्या माध्यमातून चालणं वेगळी गोष्ट आहे, तो एक वेगळा भाग आहे. पण मी एक सोशल कार्यकर्ता म्हणून हे म्हणेन की मागे एक ॲडव्होकेट राणा जे आहे, राजपाल राणा, त्यांनी एक कार्यक्रम राबवला होता आणि त्यांनी एक व्हॉट्सअपवर ग्रुप बनवून त्याच्यामध्ये टाकलं होतं की जेही कोणी आंतरजातीय लग्न करणार असतील, ज्यांनाही कोणाला घरच्यांना त्रास असेल किंवा ज्याही मुला मुलींना त्रास असेल त्यांनी आमच्याकडे यावं. त्यांचं लग्न होईपर्यंत, त्यांची सेटलमेंट होईपर्यंत आम्ही त्यांना सपोर्ट करू म्हणून. तर असे बरेचसे मुलं मुली त्यांच्याकडे गेले होते. पण काय होतं की सेटल झाल्यानंतर आपण किरणचं बघितलं होतं, किरणच्या भाऊचं. काय होतं की याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी असते ना की या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी ना दोघं मॅच्युअर किती आहे. फक्त मी जे म्हटलं ना की पोटात भूक आणि बाहेरचं प्रेम. आता तू जे प्रेम करत असेल किंवा काय अदरवाईज जे कोणी मुलं प्रेम करतात त्यांना पोटाच्या आधीशी काही संबंध नसतो. आणि ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेता की आम्ही लग्न करून आम्ही आमचं जगू, कारण आतापर्यंत काय आईबाबांनी दिलेले कपडे, आईबाबांनी दिलेली गाडी, आईबाबांनी दिलेलं डब्बा जेवण सगळं आईमध्ये चालतं आणि मग तो शादी करतो. ती मुलगी पण ॲज इट इज दोघांचं एक सेम असतं. आणि ज्यावेळेस तुमचं प्रेम जुळतं त्यावेळेस तुम्ही पण ती जातपात बघत नसता, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये उतरता, लग्न करता, त्यावेळेस तुमच्यावर सगळे हल्ले होतात. एक कुटुंबाचा हल्ला असतो, एक सामाजिक हल्ला असतो, एक म्हणजे हे जे आता मनुवादी देशामध्ये पूर्ण पसरलेले आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस हल्ले करतात त्यावेळेस तुम्ही तिथं किती मॅच्युअर आहे हे दिसतं. तुम्ही जर त्यावेळेस म्हणजे विचारांनी जर एकत्रित असाल आणि ज्यावेळेस आपला हात दोघांनी एकमेकांनी जर धरून चालण्याचा प्रयत्न केला तर हे खूप कमी घटना घडतात. आणि त्या घटना त्यावेळेस घडतात की ज्यावेळेस तुम्ही स्वतःच घाबरून जातात ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही दोघं एकमेकांना आधार देत नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यासाठी काय आहे की पहिले महत्वाचं आहे की आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्रपणे मुलगा आणि मुलगी पायावर उभं राहणं गरजेचं असतं, कारण आर्थिक ही खूप मोठी बाब असते त्याच्यामध्ये. आणि आर्थिक गोष्टींवरूनच ते सगळ्या गोष्टी घडतात. आणि एक तुम्ही जो कायद्याच्या संदर्भामध्ये प्रश्न तू घेतला होता, बरोबर आहे. कायदा आता एक कसं आहे की आता शोभादेवी बाल याच्या मंडळात काम करतात, कायद्याच्या ठिकाणी आहे, त्याची अंमलबजावणी कशी होते तो महत्वाचा भाग. आता रिसेंटली मला वाटतं काल परवा एक जजमेंट, जे पहिलंच जजमेंट आहे हायकोर्टाचं, परंतु ते आता सोशल मीडियावर फिरतं. ते जजमेंट काय आहे की जर तुम्ही सज्ञान असाल तर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा जरी तुम्ही उतरलेले असाल तर पोलीस त्या अंगाने तुम्हाला त्रास देऊ शकतो. दोघं जर स्त्री पुरुष सज्ञान आहात तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करायचा अधिकार नाही. त्याच्यामध्ये जवळजवळ त्याचे मला वाटतं PI आणि एक 2 पोलीस मला वाटतं त्याच्यामध्ये सस्पेंड आहे. कोर्टाने त्यांना सस्पेन्शनचे हे दिले की त्यांनी चुकीची बेकायदेशीर कारवाई केली, त्यांना कॉम्पन्सेट पण केलं. काय आहे की
कायदा कायद्याच्या ठिकाणी, परंतु होतंय कसं, आता तुम्ही बघा आपल्या देशामध्ये बहुसंख्याने हिंदूच आहे, मुस्लिम समाज हा अल्पसंख्याकच आहे, अजूनही आहे. आता ही लव जिहाद वगैरे जे काही जे प्रकार जो काही जो भानगड जे आहे ती एक यांच्या राजकारणाचा एक पार्ट आलेला आहे. तो काही म्हणजे आणि तो ठरवून केलेला आहे. तुम्ही जर बघाल तर आता ते सकल हिंदूंचे जे मोर्चे होते हजारोच्या संख्येने होते. आता तुम्ही जर बहुसंख्यक आहात तर तुम्हाला सुरक्षिततेची काय म्हणजे गरज आहे, म्हणजे तुम्ही तर म्हणजे अल्पसंख्याक तुम्ही सुरक्षित घेतलेलं आहे. आता तुझं तर झालं म्हणजे आता जात पंचायती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्ण चांदोडे त्यांनी ते जात पंचायतीचं करून तो कायदा आता हे करते सध्या. पण एक गोष्ट अजून आहे की जी इथल्या सत्ताधाऱ्यांना नाही पाहिजे की इथला धर्म आणि जात याच्यावर ते मताचं बेरीज गोळाबेरीज करत असतात. त्यांचं गोळाबेरीज याच्या पलीकडे जात नाही. आता किती आपण आपल्या म्हणजे वाईट वाटतं की महात्मा फुलेंपासून तर अगदी म्हणजे सगळ्या शाहू महाराज असतील किंवा याच्या भारतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे की जात जी आहे जात ती याच्या इतकी नेहमी शिरलेली की ती बाहेर पडतच नाही. मग त्यामुळे होतं कसं की एखाद्याला वाटतं की मी एकत्र आहे, तर त्याला जो संघर्ष आहे तो फार संघर्ष करावा लागतो जर समजा एकत्र जीवन जगायचं. मग त्यासाठी दोघांच्याही वैचारिक भूमिका ह्या पक्क्या पाहिजे. नाही तर जसं संगीताने सांगितलं की बरेचसे जोडपे आम्ही असे पाहतो की ते फक्त प्रेम करायचं आणि विशिष्ट वेळ आली तिथून लगेच दोघं एकमेकांचे हात सोडून निघून जायचं असे पण ते काही इथे डोक्यामध्ये ते पाहिजे त्यावेळेस ते त्यांना पुढे होऊ शकतं. कायदा सगळ्या कायदा तुम्हाला साथ पण देईल, तुम्ही तर पहिलं पुढे करून येतं पाहिजे तयार करायचं. काही प्रश्न सर मला याला दोन एक गोष्टी वाटतं एक मिनिटासाठी पाहिजे. आता मग अशी म्हणाले तुम्ही, कारण बऱ्याच मी असं बघितलंय कॉलेज महाविद्यालयामध्ये जसं की गार्डन्स असतात त्या ठिकाणी जोडली जातात बसतात आणि त्यांना एक भीती असते नाही का की पोलीस येतील आणि आपल्याला हाकलून देतील नाही का, ते घाबरतात. किंवा एखाद्या ठिकाणी जे बोलत जरी असते एखाद्या चौकात म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी आणि पोलीस आले तर त्यांना भीती वाटते की बाबा पोलीस आलेले, पण त्यांचं प्रेम असते गाण्यात असं पण म्हणाले की एक पी आय एक त्याबद्दल सस्पेंड पण केले. तुम्ही दोघांमध्ये जर एक परिपक्वता असेल किंवा एक अज्ञानी नसाल तर हा सज्ञान असाल तर अशा असं येणं अशा प्रकारे हा गुन्हा आहे की त्याच्यामध्ये भाग असा आहे की आयपीसी मध्ये काही सेक्शन असे आहे, आयपीसी मध्ये सेक्शन असे काही आहे की ज्याच्यामध्ये या सार्वजनिक ठिकाणी अशा अश्लील वर्तन किंवा विभिन्न चालत हा गुन्हाच. आता जर तुम्ही दोघ जण जर असे बसलेले आहात बोलता आहात एकमेकांशी तर तो पोलीस तुम्हाला कारवाई करू शकत नाही. पण जर तुम्ही तिथं काही विभिन्न अश्लील शाळा जर करत असाल तर निश्चितपणे तुमच्या विरुद्ध आयपीसीच्या ज्या सेक्शन प्रमाणे तुम्हाला कारवाई तुमच्यावर होणार. म्हणून मग जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही तुमचं वर्तन म्हणजे तुम्हाला घटनेच्या 21व्या कलमानुसार तुम्हाला प्रायव्हसी दिलेली, तुमचं जीवन जगायचं जे लाईफ आहे प्रायव्हसी ते दिलेलं आहे, परंतु ते सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कसं वर्तन असलं पाहिजे याचा कृतीच आहे. का शेवटी कसं आहे की इथली जी काही संस्कृती परंपरा किंवा ज्या काही गोष्टी संविधानामध्ये, आता संविधान काही फक्त एकट्या बाबासाहेबांच्या जे आपण म्हणतो की त्यांनी सगळं हे केलं परंतु त्यांचे सगळे विचार त्याच्यात आले असं नाही. त्यांना बऱ्याच तरतुदी कराव्या लागल्या घटना हे करत असतात आणि त्यातच काही भाग असा आहे की ज्या परंपरा संस्कृती त्या काही त्याच्यात जोडाव्या लागल्या. तर तो बरोबर की त्याचं जे पाश्चात्य तिकडे जे पाश्चात्य देशात बघतो आपण की ते चुंबन रस्त्याने घेणं किंवा ते काही वाटत नाही, पण इथं सार्वजनिक चुंबन घेतलं. तर आता आमचं एक मित्राचं लग्न होतं, ते लग्न लावलं त्याचे चुंबन घेतलं. त्यांचा जो मित्र त्यांचा जो मोठा भाऊ होता तो जर वारकरी पंथाचा आहे, त्यांनी त्याला विचारलं केलं हे कशात बसलं, हे चुंबन कशात बसलं, ते सार्वजनिक कशात बसलं आता कशात बसले कोण सांग. असे ते काही जे प्रश्न असतात म्हणजे त्यांनी खरं तर तो जो काही विवाह समारंभ आहे
त्यांनी चुंबन घेण्यासाठी परवानगीचा कार्यक्रम होता सार्वजनिक मान्यता घेण्यासाठी करायचं काय शिकवलं चुंबन घेतला असं मित्र बाबा हा अतिशय धडपड्या आणि चळवळीला अतिशय सिनियर कार्यकर्ता आपण म्हणूयात आणि त्या अनुभवाचं त्याच्याकडे आहे की आपण बराच काळ गप्पा मारत बसतो तर त्या आणि अनुभवाची शेवटी आहे आज या ठिकाणी खरोखर खूप बरं वाटलं आणि हा मग मी पण थँक्यू म्हणतात त्यांनी हा मौका दिला आज या गप्पा घेऊन राहण्याचा आज दोन जोडपे आपल्यासमोर आम्ही आमच्या मित्रमंडळी रमेश साळवे आणि शोभा पवार आणि आपल्याकडे बाबा नरवाडे आणि संगीता गायकवाड या चळवळीतल्या मित्रांना आपण या ठिकाणी ऐकून घेतलं अतिशय बऱ्याच गोष्टी म्हणजे कुठं थांबवावं त्यांना कुठं थांबू नये अशा काही वेळेस यायला असेल पण आहे काय तर अशा या सगळ्या प्रेमाला आपण या ठिकाणी आज समोर करत आहोत या निमित्ताने मी आज आमचे ज्येष्ठ कवी मित्र मोठ्या ठिकाणी आहे तर ते संधी सोडते तारुणी टाफे नामाचे कवी आहे ते तर त्यांनी या काय म्हणतो आपण जोडप्याचा सत्कार करावा एक साथ आपल्या प्रेमाची भेट जवळ आहेत मला 2 मिनिटं बोलायचं आहे. खरं तर आहे ना मी दोन्ही फ्रेमवरचे जे फोटो आहेत ना त्यासाठी बाबाला खरंच थँक्यू. त्यांनी वेळेवरती ते शोधले आणि खरंच त्या दोघांचे फोटो मला स्वतःला खूप आवडले, खूप गोड आले आणि ठरवून नाही काढलेले. दोघांनी जोडप्यांचे फोटो पाहिले तर वर्किंग याच्यामध्ये काढले म्हणजे शोभा मावशीच्या फोटोत पाहिलं तर तिच्या गळ्यामध्ये आयकार्ड आहे आणि संगीता मॅडमचा पण फोटो पाहिला तर तो त्यांच्या रेग्युलर कोर्टाच्या ड्रेस कोडमध्ये आहे. तुम्ही प्लीज बसा. मी 1-2 मिनिटं घेते फक्त. आभार घरच्यांचे मानायचे नसतात त्यामुळं आभार नाही पण त्यांच्या ऋणात राहू आणि ते असेच आम्हाला सपोर्ट करत राहू, त्यांचे अनुभव शेअर करत राहू असं मी दोघांनाही दोन्ही जोडप्यांना म्हणेन. माझ्या मित्रांना किंवा माझ्या वयातले जे कोणी आहेत त्यांना काही गोष्टी दोघांच्या ह्याच्यातल्या मानाच्या जाणवल्या त्या शेअर कराव्याशा वाटतात. दोघांनी सांगितलं की प्रत्येक माणसाने एकामेकावर प्रेम केलं पाहिजे आणि करत राहावं. त्याच्यामध्ये कधी वर्ण, जात, पात, धर्म ह्या गोष्टी येऊ नये. खरंच ह्या गोष्टी फक्त प्रेमात नाही तर प्रत्येक नात्यामध्ये असावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट एक अशी जाणवली की तुम्ही जर का तुमच्या पार्टनरबद्दल कन्फर्म असाल किंवा शुअर असाल तर तुम्ही शेवटपर्यंत ते नातं टिकवू शकतात आणि जे काही अडचणी येतात ते तुम्ही दोघं मिळून ती फाईट करू शकता. हे दोघांच्याही बोलण्यातून जाणवलं. तिसरी गोष्ट मी ही बघितली की तुम्ही सक्षम झाले पाहिजे. आपल्याकडे नॉर्मली तुला काय आवडतं, तुझा कोणता आवडीचा रंग आहे म्हणजे आम्ही मुलं तरुणांमध्ये हे जरा जास्त मला जाणवतं की आवडीच्या गोष्टी बघितल्या जातात पण लग्न करायचंय म्हटल्यानंतर त्याच्यानंतर येणाऱ्या गोष्टी ज्या असतात. मग बाबांनी एक गोष्ट सांगितली की प्रेम करताना तुम्हाला एक जबाबदारी पण घ्यावी लागते. आत्ताच्या तरुण पिढीला प्रेम म्हणजे फक्त एका आवडत्या व्यक्तीचा सहवास किंवा स्पर्श याच्या व्यतिरिक्त मला तरी असं वाटत नाही की अजून काही विचार करत असतील तर मला माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा एकूणच येणाऱ्या पिढीला असं मैत्रीण म्हणून सांगावंसं वाटेल की तुम्ही पार्टनर निवडताना फक्त त्याच्या आवडीनिवडी जाणून न घेता तुम्ही त्याच्यावर आयुष्य घालवताना काय काय गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतील किंवा स्ट्रगल करावं लागतील ह्या पण जाणून घ्या. एकमेकांशी संवाद खरं तर होणं खूप गरजेचं
थांबते. उद्याच्या व्हॅलेंटाईन डे साठी सगळ्यांना शुभेच्छा. आशा करते काहींना पार्टनर भेटो आणि तुमचं व्हॅलेंटाईन डे छान जाऊ. खरं तर आजच्या दोन्ही जोडपे जे आहेत ते काही व्हॅलेंटाईन डे एका दिवसासाठी करणारे नाही आहेत. त्यांचा व्हॅलेंटाईन डे हा वर्षभर चालतो आणि मला माहिती दोघं जण उद्या त्यांच्या वर्किंग आवरमध्ये कामात असतील.